जो होते हैं ये 12 महीने से कमिटमेंट किया था उन्होंने कि हम 1500 से बढ़ा के 2100 कर देंगे, लेकिन ये सरकार अभी भी बोले इस साल ही करेंगे, आने वाले फ्यूचर बजट में। हाँ, तो फिर ऐसे कहना चाहिए था कि हम ये योजना फ्यूचर में करने वाले हैं, आप कभी आपका मन हो तो फ्यूचर में हमें वोट करना। मी अजून निवडून माझ्या कलाकार नाही, म्हणूनच म्हटलं ना की मारल्या थापा भारी आणि महाराष्ट्र केला कर्जबाजारी। आता ह्या ज्या जाहिराती होत्या त्या काय करायचं, काय ते नाही काय पिजन होल जाहिराती सुद्धा पिजन होल मध्ये टाकायच्या का? बघा हा त्यांचा जो जाहीरनामा आहे तो पण त्या पिजन होल मध्ये टाकायचा का? काय करायचं का? ही लोकांची फसवणूक आहे, हे लोकांची फसवणूक आहे। आणि फसवणूक करून तुम्ही चहूबाजूने फसवणूक करून सत्ता मिळवलेली आहे। आता निदान सत्ता मिळाले, लोकांना दिलेल्या ज्या तुम्ही काही वचनं तर म्हणतच नाही, आश्वासने किंवा थापा होत्या त्यातल्या काहीतरी गोष्टी पूर्ण करा। लेकिन वोट तो एक ही टाइम दिया ना आपने, तो यहाँ लिखना चाहिए था कि हम आने वाले 5 साल में करेंगे, क्यों नहीं लिखा? नाही कोर्टात जाऊन नाही ऐका, कोर्टात जायला हरकत नाही, पण त्याच्यात 2-3 निवडणुका होऊन जातील। नाही दुसरं आता रस्त्याची कामं काढलेत, उतरणार कुठे? कोणाचा विकास? कॉन्ट्रॅक्टरचा? कसला विकास? म्हणजे मुंबईच्या महापालिकेची स्वायत्तता आहे ना ती कायम राखा। मुंबई तिच्या पायावरती खंबीर आहे उभी राहायला। या सरकारकडनं काही एक पैसा न घेता जी मुंबई महापालिका कोस्टल रोड बनवू शकते आणि त्या मुंबई महापालिकेच्या तिजोरीतून मेट्रोसाठी 3000 कोटी 4000 कोटी काढायची वेळ येते, तिचा विकास हे सरकार करू शकेल असं तुम्हाला वाटतं का?